हे बघा, हे माझा नवीन ब्लॉग आहे. आता आम्ही मुंबईवरून निघालो आहे, समृद्धी महामार्गावर जात आहे. बघा किती सुंदर रोड आहे, किती छान आहे. हे बघा, आता आम्ही गावाला जात आहे आणि 7 ते 8 तासामध्ये आम्ही गावी पोहोचणार आहे. हे बघा मित्रांनो, आता बोगदा येत आहे. हे 4था बोगदा आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा ह्या समृद्धी महामार्गावर आहे. हे बघा, आता बघा सुरुवात झाली. हे बघा किती छान आहे, बघा किती छान दिसते. बघा लाईटी किती छान आहेत. हे बघा किती सुंदर दिसते. बघा तुम्ही बघत राहा, किती मोठा हा बोगदा आहे. 8 किलोमीटरचा बोगदा आहे, 8 किलोमीटर. माझी गाडी 120च्या स्पीड आहे, पण इथे बोगद्यामध्ये 80ची स्पीड आहे. 80 आणि 100, 120ची स्पीड नाही आहे, 80ची स्पीड आहे. त्यासाठी तुम्ही कधी आलात समृद्धी महामार्गाला तर 80 ते 100च्या स्पीडनेच गाडी चालवा बोगद्यामध्ये. बाकी टाइम 120 वर चालू शकता. हे बघा, आणखी संपलेला नाही बोगदा. 100 वर गाडी चालू आहे, 100 स्पीड वर गाडी चालू आहे, तरी पण अजून बोगदा संपलेला नाही. 100ची स्पीड आहे. हे बघा, कुठल्या कसाराचा आहे हे कसारा घाटामध्ये हा बोगदा आहे. कसारा घाट, आता आपल्याला घाट दिसतच नाही. घाट वर आहे, आपल्या डोक्यावर घाट आहे. हे बघा, संपतच नाही. गाडीची स्पीड 100च्या खाली नाही, तरी पण संपत नाही. बघा, ट्रॅव्हल्स वाला मध्ये मध्ये येतोय. साईड देत नाही. आता देतो साईड. मला कोणतरी पाठीमागून लाईट देतोय, अप्पर टिप्पर. त्यासाठी मी लगेच साईड दिली त्याला. ठीक आहे मित्रांनो, आता आपण भेटूया बोगदा पूर्ण संपल्याच्या नंतर. मित्रांनो, आता आपण शिर्डीला पोहोचलो आहे. आता शिर्डीवरून आता संभाजीनगर 70 किलोमीटरवर आहे. संभाजीनगरवरून आम्हाला खाली उतरायचं आहे. समृद्धी महामार्गावरून खाली उतरायचं आहे आणि बीड मार्गे उदगीरला जायचं आहे. बघा मित्रांनो, आता आम्ही रात्री निघालो होतो 9 वाजता मुंबईवरून. आता बघा सकाळ झालेली आहे. आता गावाला पोहोचण्यासाठी अर्धा तास, अवघ्या अर्ध्या तासामध्ये आम्ही आता गावाला पोहोचणार आहे. बघा, रोड 1 नंबर असल्यामुळे बरोबर 10 तासामध्ये गावाला पोहोचलो आहे. आता आपण गावात गेल्याच्या नंतर भेटूया. मित्रांनो, आता उदगीरमध्ये एंट्री झालेली आहे आमची. हे बघा, हे उड्डाण पूल आहे उदगीरचा. आता इथून फक्त आमचं गाव 5 किलोमीटरवर आहे आणि आम्ही लगेच पोहोचणार आहे 2 मिनिटात गावाकडे. हे बघा, उदगीरमध्ये बनसोडे साहेबांनी किती छान झाडं लावलेली आहेत, खजूरची झाडं बघा. आणि असं उदगीर शहर एकदम सुंदर बनवलं आहे. बनसोडे साहेबांनी उदगीरमध्ये भरपूर असं काही काम केलेलं आहे. उदगीर चमकून टाकलेली आहे पूर्ण.
हे बघा सर्व इमारती, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय सर्व नवीन बनवलेले आहेत. मित्रांनो, या ब्लॉक मध्ये एवढंच. आता आपण भेटूया नवीन ब्लॉक मध्ये. जय शिवराय.